बघा गाईच किती छान तरी आली आहे आणि एकदम परफेक्ट शिजलेलं आहे वांग. आता आपण हे सर्व करू. हाय गाईज, आज मी बनवणार आहे वांग, भरलेलं वांग. त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे: शेंगदाण्याचं कूट, कांदा चिरलेले 2 छोटे कांदे, कोथिंबीर, मिरची पावडर, हळद आणि कांदा लसूण मसाला आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या. तर त्यासाठी आपण रेसिपी करणार आहोत. सर्वप्रथम आपण शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्यामध्ये सर्व कांदा मी टाकलाय. आणि ही जी कोथिंबीर आहे, कोथिंबीर टाकलेली आहे सगळी. अजून थोडं वाटलंच तर आपण ह्याची शेंगदाण्याचा कूट घेऊ शकतो. तुम्हाला जसा लागेल तसं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि हळद ह्यामध्ये घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे मीठ. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकायचं आहे तेल. तेल टाकून एकदम व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे. मीठ आता आपण मिश्रण करून घेतोय. कट करून ठेवले होते. वांगे भरून घ्यायचे. आपण जे मिश्रण केलेलं आहे ते एकदम तुडून भरून घ्यायचं वांग्यामध्ये. एकदम सोपी पद्धत आहे. जर काही कंटाळा आला असेल पण आपल्याला तुम्हाला चटपटीत खायचं असेल, कमी वेळात चटपटीत खायचं असेल तर ही एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही घरी कधीही ट्राय करू शकता. जर कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी पण तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी केल्यानंतर कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी कशी झाली आहे. अशा प्रकारे सगळे वांगे भरून घ्यायचे आणि आपले वांग्यामध्ये सर्व मसाला भरून झालेला आहे. या प्रकारे आपला सगळा मसाला भरून झालेला आहे. हे मिश्रण जे राहिले ह्याचा पण आपण उपयोग करणार आहोत. 2 ते 2.5 चमचे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लसूण फोडणीमध्ये. लसूण तडतडल्यानंतर आपल्याला तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आहे. मोहरी झाल्यानंतर जिरे. त्यानंतर आपण जे वांगे भरून घेतले ते टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण हळद, मीठ, तिखट सगळं टाकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा मसाला टाकायची गरज नाही आहे. आणि जो आपलं मिश्रण राहिलं होतं ते मिश्रण सुद्धा सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं. मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत सगळे वांगे. मीडियम फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटं.
5 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढायचं. आता त्यानंतर पाणी टाकायचे ह्याच्यामध्ये. तर वांगे शिजवायचे आहेत, त्यासाठी आपल्याला पाणी टाकायचे. मस्त दिसते. आता परत ह्याच्यावर झाकण ठेवायचे. एक 15 मिनिटं ह्याला शिजून द्यायचे, जेणेकरून मस्त शिजून होईल. तो बघा 10 मिनिटांनी मी परत झाकण काढलेलं आहे. अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. पण मला वाटतं अजून 5 मिनिटं शिजून द्यावं. 5 मिनिटानंतर गॅस बंद करून तुम्ही भाजी खायला घेऊ शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. एकदम हॉटेलसारखी भाजी झालेली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. बघा गाईच, किती छान तरी आली आहे आणि एकदम परफेक्ट शिजलेलं आहे वांग. आता आपण हे सर्व करू. अशा प्रकारे आजची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली रेसिपी. थँक्यू.